नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी असणार आहे। शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा असणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी अर्ज केले होते, जे शेतकरी कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी अनुदानाची वाट बघत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। कारण की कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जे अनुदान आहे त्या अनुदानासाठी आता सरकारकडून अनुदानाची रक्कम इथे मागवण्यात आली आहे। सरकारकडून अनुदानाची रक्कम आता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं किती अनुदान येणार आहे, किती शेतकऱ्यांना याचं अनुदान मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर जी तुम्ही बघू शकतात, सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रुपये 50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा हा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा 23 जानेवारी 2026 रोजीचा हा जी आहे। तर सर्वात आधी आपण प्रस्तावना बघूयात। तर प्रस्तावना काय आहे? राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे, कृषी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते। तर या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रुपये 400 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। आता सदर योजनेमध्ये सन 2025-26 मध्ये रुपये 400 कोटींच्या कार्यक्रमास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये सदर योजनेकरिता आर्थिक वर्ष 2025-26 करिता रुपये 200 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। कृषी संचालक कृषी अभियांत्रिकी संचालनालय यांनी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी उर्वरित रुपये 200 कोटी इतका निधी कृषी आयुक्तालयास उपलब्ध करून देण्याची शासनास विनंती केली आहे आणि त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार रुपये 50 कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यामध्ये आता 50 कोटीचा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। तर बघू शकता मित्रांनो, आता सन 2025-26 मध्ये सरकारकडून जे काही कृषी यांत्रिकीकरण योजना असते त्यासाठी 400 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर 2025-26 मध्ये याआधी 200 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आणि आता राहिलेला जो काही 200 कोटी निधी आहे तो वाटपासाठी इथे शासनास विनंती केली होती, परंतु मित्रांनो 200 कोटीपैकी फक्त 50 कोटी इतकाच निधी वाटपासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। आता यामध्ये आता 150 कोटी निधी अजूनही बाकी आहे। तर मित्रांनो, आता फक्त इथे जास्तीत जास्त निधी इथे उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे होता, कारण की मित्रांनो सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आता फक्त जानेवारी महिना जर गेला, आता फक्त 31 मार्च 2026 पर्यंत जे काही आर्थिक वर्ष आहे ते राहिलं आहे, फक्त 2च महिने इथे शिल्लक आहेत। तर मित्रांनो 200 कोटी इथे निधी आला पाहिजे होता, कारण की भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी जे काही कृषी यांत्रिकीकरण योजना आहे त्यासाठी अर्ज केले, त्यासाठी आपला जे काही अनुदान आहे त्याची वाट बरेच सारे शेतकरी बघत आहेत, परंतु 50 कोटी इतकाच निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, जे काही शेतकरी आहेत, जे पहिल्या नंबरला जे शेतकरी येतील, ज्यांचा फॉर्म आधी येईल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु जे शेतकरी याच्यामध्ये राहून जातील त्यांना काही काळ अजूनसुद्धा वाट बघावी लागू शकते, कारण की 150 कोटी जो काही निधी आहे, उर्वरित 150 कोटी निधी त्याची अजून अनुदानाची इथे वाटप होण्याची वाट बघावी लागू शकते। त्याच्यामुळे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना जे काही कृषी यांत्रिकीकरण योजना आहे त्याचा लाभ जर पाहिजे असेल तर त्यांना इथे थांबावं लागू शकते। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।